गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत शिरूर असेल जुन्नर असेल या परिसरात आहे। मागच्या 15 दिवसात 30 जणांचे बळी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात घेतलेत। 10 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर वनमंत्री अखेर पिंपरखेडला आज येत आहेत। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत काही वनमंत्री आज येत आहेत। रोष ग्रामस्थांचा मागच्या 10-15 दिवसात पाहिला। वनमंत्री आल्यानंतर काय एकंदरीत भूमिका राहील ग्रामस्थांची? काय ज्या पद्धतीने प्रशासनाने आम्ही गावकऱ्यांनी रास्ता रोको हे केलं त्याच्या प्रशासन हालचाल करून वेगाने त्यांचं काम चालू होतं। पण आता परत आहे ना ती टीम आहे ती ज्या पद्धतीने काम करते ती कमी झालेली आहे। तेवढ्या 4-6 दिवसामध्ये तेवढं काम केलं। आता बिबटे भरपूर आहेत, अजून प्रत्येक मळ्याने 2-2, 3-3 बिबटे दिवसा पण दिसतात। दिवसा 2 वाजता 1 वाजता कधी दिवसा बिबटे बाहेर येतात आणि बिबटे सरळ माणसं हल्ला करतात। त्या टीमने ना त्यांच्या पद्धतीने काम चालू ठेवावं आणि जेणेकरून जेवढे बिबटे इथून गायब करतात तेवढं गायब करावं। वनमंत्री येत आहेत, वनमंत्र्यांकडे आल्यानंतर काय अपेक्षा आहे? आता काय आले, आता हे पिंपरखेड आणि आजूबाजूची गावं आहेत तर पूर्णपणे बिबटा प्रमुख क्षेत्र झालेलं आहे आणि ते प्रशासकीय पातळीवरती वन कर्मचाऱ्यांचे काम पण चालू आहे। पण सध्या आता जरा थोडं मंदावलेलं झाले, कारण हा जो बिबट्यांचा वावर आहे हा सर्रास दिवसा ढवळ्या पण चालू आहे, रात्री बेरात्री, त्याला काय टायमिंग नाही। तर हे जे प्रमाण आहे हे प्रशासकीय पातळीवरती अजून त्याची चळवळ चालू करून हे कमी झाले पाहिजे। बिबट्याने 3 जणांचे बळी घेतले तुमच्या गावात? आमच्या परिसरामध्ये 3 बळी जे काही घेतलेले आहेत, पण अजूनही बिबट्याची भरपूर दहशत आहे। कालच संध्याकाळी आमच्या रोडला 3 पिल्ले आणि 1 मादी सर्रास त्या परिसरामध्ये तिचा वावर आहे। वनमंत्र्यांनी आमच्या परिसरातील सर्व बिबटे हे उचलून बाहेरच्या राज्यात न्यावे ही आमची सर्वसाधारण पिंपरखेड ग्राम बाहेरच्या राज्यात घ्यावे। पण काही लोक अजूनही दहशतीखाली आहेत। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आक्रमक लोक होती, वन विभागावर रोष केला जात होता। आज प्रत्यक्षात वनमंत्री येत आहेत तर हा रोष कुठंतरी कमी होईल का? प्रथमतः आम्ही वनमंत्र्यांचं स्वागतच करू आमच्या पिंपरखेडमध्ये येणार आहेत म्हणून। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट वनमंत्र्यांनी आमच्या या बेड भागामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये जास्त लक्ष द्यावं, कारण आम्हाला हे म्हणले ना, आम्ही काल आमची चुलती वारली, आम्ही मौतीला चाललो होतो, आम्हाला हे म्हणतात तसंच आम्हाला एक वाघ आणि 2-3 बछडे आम्हाला रस्त्यात दिसले। त्या मळ्यातून जाताना तिकडून दिसले आणि ह्या मळ्यातून येताना इथं एक आम्हाला वाघ आढळला। आमच्या इथं पाण्याचं थोडंसं पाझर तलाव आहे थोडासा छोटा, तिथं सुद्धा रोज रात्री अपरात्री कधी पण दिसत आहेत। पायवाटांनो शेत शिवारात दिसतात। वनमंत्री आल्यानंतर खरंच बिबट्याची दहशत कमी होईल? नाही, त्यासाठीच वनमंत्र्यांनी पण या ठिकाणची वास्तव जाणून घेऊन त्याच्यावरती ठोस अशी उपाययोजना आखली पाहिजे आणि भविष्यातील बिबट संख्या ही पूर्णपणे इथून नष्ट करण्यासाठी बिबट स्थलांतर करणे हा एक पर्याय नसून या ठिकाणचा बिबट हा ठार करणे हा एक पर्याय आहे। कारण वन्य प्राणी हा बिबट पहिला वनात होता, पण तो आता मानवी वस्तीमध्ये आलेला आहे। तर मानवी वस्तीवरती त्याने जे अतिक्रमण केलं आहे ते इथून त्याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर त्याला स्थलांतराऐवजी बिबट ठार मारणे हे एकमेव पर्याय आहे त्याला। खरं तर वनात राहणारा बिबट आता शेतकऱ्यांच्या शेत शिवारात राहायला लागला आहे, त्यामुळे वन विभागाचं हे कुठंतरी अपयश आहे। गावातल्या पायवाटा असतील, शेतशिवार असतील, या ठिकाणी बछडे असतील, बिबट असतील, हे सर्रास दिसत आहेत। आज वनमंत्री या ठिकाणी येतोय। ग्रामस्थांचा रोष या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती आहे। अपुरी सुविधा आणि वनविभागाचं कार्य यात कुठंतरी तफावत आहे। त्यामुळं आज वनमंत्री या ठिकाणी आल्यानंतर बिबट्याचा बंदोबस्त करावा ही मागणी ग्रामस्थांची ठाम राहणार आहे। मात्र यावर वनमंत्री काय उपाययोजना सुचवतात हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, पिंपरखेड, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।